नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत की आता शिवाला फोन आल्याबरोबर शिवा आता आशू, सीताई आणि भाऊंना घेऊन पटकन आता वंदना आणि माई आजीच्या घरी येते। इकडे आता उर्मिला, लक्ष्मण, संपदा तेही सगळेजण आता वंदनाच्या घरी आलेले असतात। पटकन ते सगळेजण येताच आता वंदना आणि माई आजी आणि सगळ्यांचा आता आदर करून सगळ्यांना बसावयास सांगतात। पण त्याच वेळेस आता दिव्या तिथे आलेली असते आणि दिव्या आता त्यांना बघताच आता राग येऊन उर्मिलाकडे बघत दिव्या म्हणते की तुम्ही इथे कशाला आलात तुम्ही, आणि तुम्ही आम्हाला त्या घरातून हाकलून दिलं होतं ना। दिव्या म्हणते आम्हाला तर तुम्ही हाकलून दिलं होतं, मग इथे येण्याची तुम्ही कशी हिंमत केली। आणि पटकन आता दिव्या त्या सगळ्यांना म्हणते की चला निघा पटकन। ते ऐकताच आता उर्मिला म्हणते की शिवा, मी तुला सांगितलं होतं ना मी येत नाही म्हणून, आणि तरी तू माझं का ऐकलं नाहीस, असे उर्मिला बोलता क्षणी इकडे आता शिवा दिव्याला शांत बसण्यासाठी सांगते। दिव्या म्हणते का मला शांत बसवतेस, मी काही चुकीचं केलंय का? माई आजी म्हणते की अगं दिव्या तू काय बोलतेस, तुझ्यापेक्षा ती मोठी माणसे आहेत। दिव्या आता माई आजीला म्हणते की माई आजी तुम्ही सुद्धा यांच्यापेक्षा मोठ्या आहेत, तरीसुद्धा या तुमच्याशी कशा वागल्या, आणि थांबा एक मिनटं शिवा मला सांग तू यांना घरात घेतलंच कसं, असा प्रश्न आता दिव्या पुन्हा शिवाला विचारते। दिव्या म्हणते की मला तर तू विचारलंच नाही शिवा, आणि आता इथे यांना आणून तू हे सगळं मुद्दाम केलं बरोबर ना शिवा, असे दिव्या आता शिवाला बोलते। शिवा आता इकडे तिकडे बघू लागते। शिवा म्हणते की दिव्या तू अगोदर शांत हो, आणि मी त्यांना इथे घेऊन आली, यामध्ये त्यांचा काहीच दोष नाही आहे दिव्या। माई आजी आणि वंदना म्हणतात की हे सगळे आपलीच माणसं आहेत, हे कोणी परके आहेत का? दिव्या म्हणते बरोबर, हे तर परके नाही आहेत, आपलीच माणसे आहेत ना हे। दिव्या म्हणते की त्यांना मग हे आठवायला हवं होतं, त्यावेळेस त्यांनी माझं बाळ पाडलं, त्यावेळेसच त्यांना हे लक्षात यायला हवे होते की ही सुद्धा आपली माणसे आहेत म्हणून। पुन्हा आता रागाने ओरडत दिव्या म्हणते की हे इथे का आलेत मला फक्त एवढं सांगा, आणि यांना कोणी बोलावलं? तेवढ्या दरवाजातून चंदन तिथे येत म्हणतो की मी बोलावलं यांना। ते ऐकताच आता सगळेजण चंदनकडे बघतात। चंदन आता दिव्यासमोर येतो। चंदन म्हणतो हे बघ दिव्या, यांना ना मी बोलवलंय, तेव्हा तू आता जास्त तमाशा करू नकोस। ते ऐकताच आता दिव्या म्हणते चंदन तू यांना बोलावलंय, कशाला बोलावलंस? चंदनकडे बघत आता दिव्या म्हणते की चंदन तू यांना का बोलावलंस, विसरलास का तू चंदन यांनी काय केलं आपल्यासोबत ते? चंदन म्हणतो की दिव्या तू गप्प बस आणि आता अति करू नकोस बरं का। दिव्या म्हणते की चंदन तुला असं वाटतंय का मी अति करतेस म्हणून? राग येऊन आता दिव्या म्हणते की मी यांना आता एक क्षणभरही माझ्या घरात थांबू देणार नाही बरं का चंदन। चंदन म्हणतो की काय केलंय असं यांनी? तेव्हा आता दिव्या म्हणते चंदन तुला माहीत नाही का यांनी काय केलंय ते? चंदन म्हणतो की मला नाही आठवत, दिव्या तू जरा मला आठवण करून देशील का? दिव्या म्हणते की चंदन अरे यांच्यामुळे आपलं बाळ गेलंय। राग येऊन आता दिव्या म्हणते की चंदन या बाईमुळे माझं बाळ गेलं आणि माझ्या घरात येण्याची यांची लायकीसुद्धा नाही। ते ऐकताच आता चंदनला खूप राग आलेला असतो, आणि त्याच रागात मोठ्याने ओरडत बस असे म्हणत आता चंदन दिव्याला मारण्यासाठी हात उगारतो, आणि ते आता बघता क्षणी सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते। सगळेजण आता चंदनकडे बघू लागतात, आणि त्यानंतर आता चंदन म्हणतो की दिव्या तू अजून किती खोटं बोलशील? बाईपणाचा, स्त्रीपणाचा आणि मातृत्वपणाचा अपमान करायला तुला लाज कशी नाही वाटली? चंदनचे ते बोलणे ऐकून आता वंदना माई आजी सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो। चंदन हे असं काय बोलतो याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून असते। त्यानंतर आता शिवा म्हणते की चंदन पण नेमकं झालंय तरी काय? तेव्हा चंदन शिवाकडे बघत म्हणतो की शिवा ही खोटं बोलली। तेव्हा आता दिव्या म्हणते की मी खोटं बोलली? चंदन म्हणतो की हिने आपल्याला फसवलंय शिवा। आणि त्यानंतर आता चंदन म्हणतो की दिव्या उर्मिला काकूंवरती तू बाळ पाडण्याचा आरोप केला होता ना, पण बाळ पाडण्या अगोदर बाळ असावं तर लागतं ना, असा शब्द ज्यावेळेस चंदन बोलतो त्यावेळेस आता दिव्याच्या पायाखालची सुद्धा जमीन सरकलेली असते, आणि आपले पितळ उघडे पडून आपले भांडे फुटून आता जे सत्य चंदन समोर आलेले असते, आणि चंदनने ते सगळ्यांसमोर आणलेले असते। आता त्यामुळे सगळ्यांना अजून एक मोठा तिसरा धक्का बसलेला असतो, आणि दिव्या ही प्रेग्नंट नाही आणि प्रेग्नंटही नव्हती हे सत्य चंदनने आता सगळ्यांच्या समोर आणलेले असते। आणि लगेच आता वंदना म्हणते की चंदन काय बोलतोयस तू? रडतच आता चंदन म्हणतो की हो ही दिव्या प्रेग्नंट नव्हती, आणि शिवा ही प्रेग्नन्सीची फक्त नाटक करत होती। आणि जेव्हा हे सत्य आता शिवा ऐकते, शिवाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते, आणि शिवाच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो। एवढं मोठं खोटं दिव्या बोलली हे सत्य आता शिवासमोर आलेले असते।
शिवा म्हणते की चंदन तू काय बोलतोस, तर लगेच आता चंदन म्हणतो की शिवा मी आज आपल्या वस्तीतल्या प्रत्येक क्लिनिकमध्ये चौकशी केली आणि कुठल्याच क्लिनिकमध्ये दिव्या ही गेलीच नव्हती. आणि जेव्हा ते सत्य सगळ्यांसमोर येते त्याच वेळेस आता माई आजी सगट सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि लगेच आता चंदन म्हणतो की ही प्रेग्नंट आहे याचा एक तरी पुरावा दिव्याकडे आहे का, आणि असेल तर तिने दाखवावा. दाखव तुझी फाईल दिव्या, दाखव तुझे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट दाखव मला. आणि चंदन म्हणतो की दाखव ना दिव्या. तर वंदना म्हणते की दिव्या चंदन काय बोलतोस, दाखव ना मग, खरं बोल सगळं. तर आता चंदन म्हणतो दाखव दिव्या दाखव. आणि चंदन म्हणतो की दिव्या आता का तुझी बोलती बंद झाली, काय खरं काय सांग ना आता सगळ्यांच्या समोर. दिव्या आता खाली मान घालून उभी असते. वंदना म्हणते की चंदन ते जे बोलतो ते दिव्या सगळं खरं आहे का. आणि आता राग येऊन माई आजी हात करत म्हणते की ए डुचके, चंदन काय बोलतो ते खरं आहे का आणि सांग ना आता खरं. आता उर्मिलाला राग येतो. उर्मिला म्हणते की चक्क माझ्यावरती हिने बाळ पाडण्याचा खोटा आरोप केला. तर लगेच आता शिवा म्हणते 1 मिनिट नक्की झालं तरी काय. लक्ष्मण म्हणतो की दिव्या उर्मिलाला किती त्रास झाला ना तो तुला नाही माहिती, मी बघत होतो तिचा त्रास, खूप त्रास झाला तिला. लक्ष्मण म्हणतो की बोल ना दिव्या हे सगळं तू का केलंस. तर शिवाकडे बघत आता आशू म्हणतो की काय दिव्या अगं तुझी हे सगळं करण्याची हिंमत कशी झाली. आणि उर्मिला म्हणते की अगं दिव्या मी तुला मुलीसारखी जपत होती आणि हे सगळं जर उघड झालंच नसतं तर आयुष्यभर मी माझ्या स्वतःच्या मनाला खात राहिली असते. आणि आशू म्हणतो की सत्य कधी लपून राहत नाही हे कदाचित तिला माहिती नसेल. तर लक्ष्मण म्हणतो सांग ना दिव्या आता का थोडी तुझी बोलती बंद झाली. आता माई आजी आणि वंदना दिव्याला खरं बोलण्यासाठी खूप प्रेशराईज करतात. वंदना म्हणते की दिव्या बोल खरं काय आहे. माई आजी म्हणते टुचके बोल ना. आणि लगेच आता राग येऊन दिव्या म्हणते हो बोलले मी खोटं. ते ऐकताच आता पुन्हा एकदा सगळ्यांना धक्का बसतो आणि दिव्याने तिच्या तोंडातून आता कबुली दिलेली असते. दिव्या म्हणते हो मी खोटं बोलले आणि नव्हतं माझे बाळ पोटात आणि कधीच नव्हतं. ते ऐकता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. आणि त्यानंतर आता सणासण माई आजी पुढे दिव्याच्या कानाखाली मारते. आणि लगेच आता शिवा माई आजीला धरते आणि दिव्याकडे बघत शिवा म्हणते की दिव्या बोल ना हे सगळं खोटं आहे ना. तर लगेच दिव्या आता शिवाला बाजूला ढकलते आणि म्हणते की शिवा हे सगळं तुझ्यामुळे होतंय. तर चंदन पुढे येत म्हणतो की दिव्या आता शिवाचं का नाव घेतेस, हे सगळं तू केलंयस तू आणि सगळ्यांच्या भावनांशी तू खेळलीस दिव्या, असे चंदन आता दिव्याला सांगतो. चंदन म्हणतो की जेव्हा तू प्रेग्नन्सीची बातमी दिली होती त्यावेळेस आता मावशी आत्या सगळे काही आपण होणार यामुळे यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी बघत होतो आणि मी माझ्या बाळाचे किती स्वप्न बघत होतो. दिव्या तू आमच्या भावनांशी खेळलीस, असे आता चंदन दिव्याला बोलतो. आणि आता दिव्या चंदनकडे बघते आणि म्हणते की तू का खोटं बोललास माझ्यासोबत, का मला खोटी आशा दाखवलीस, का तू मला पळवून घेऊन गेलास आणि माझ्यासोबत लग्न केलंस. तेव्हा आता चंदन म्हणतो की दिव्या मी हे मुद्दाम केलं नाही, त्यावेळेस माझी चूक झाली पण मी सुधारलोय. आणि लगेच आता चंदन म्हणतो की मुळात माझ्या ह्या चुकामुळे मी दुसऱ्याचं नुकसान नाही होऊ दिलं जे नुकसान तू केलंस. तेव्हा आता दिव्या म्हणते पण माझं तर नुकसान झालंच ना, आशूसोबत माझं लग्न ठरलं होतं पण शिवाने आशूसोबत लग्न केलं. आणि दिव्या म्हणते की मी काम करावं म्हणून तुम्हाला शिक्षा द्यायचा ना, म्हणून मी हे सगळं केलं चंदन. तर ते ऐकतात चंदनला धक्का बसतो. आणि त्यानंतर आता दिव्या म्हणते की या शिवाला या सगळ्या गरिबीतलं आयुष्य जगायचं होतं पण मला नव्हतं जगायचं, मला ना आयुष्य आरामात दिवस काढायचे होते. तर माझी आजी म्हणते की अगं दिव्या काय बोलतेस तू. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की दिव्या तुला आयुष्य आरामात आयुष्य जगायचं होतं तर तू कष्ट करू शकली असतीस. आणि शिवा म्हणते की सगळं तुला आयतं का हवं आहे. तर आता इकडे पटकन दिव्या म्हणते तू जा माझ्याशी, तर तू बोलूच नकोस, मला नाही करायचे कष्ट. आणि आता दिव्या म्हणते की मी ना मुळात इथे शिवा तुझ्यामुळे उभी आहे, मुळात मला कुणाचीच गरज नाहीये. आणि लगेच आता दिव्या म्हणते की मुळात मी एकटी जगू शकते. ते ऐकता चंदन म्हणतो तू एकटी जगू शकते ना, निघ मग आता इथून. चंदन म्हणतो शिवा ही ऐकणार नाही, हिने आपण जर हिला माफ केलं तर हिने किती वेळा फसवलं आपल्याला, नाही अजून किती वेळा फसवणार आहे. दिव्या म्हणते हो फसवलं ना, पण त्या अगोदर तुम्ही मला फसवलं. आणि त्यानंतर आता दिव्या सीताईला म्हणते की सीताई याच ठिकाणी तुम्ही मला पसंत केलं होतं आणि तुम्ही माझं लग्न आता चंदनशी लागलं गेलं आणि माझं लग्न तुम्ही आशूसोबत लावायचं ठरवलं होतं तर ते शिवासोबत लावलं. रागाने दिव्या आता आतमध्ये निघून जाते आणि म्हणते की मला आता इथे राहायचंच नाहीये. आणि आता दिव्या पटकन रागाने तिची बॅग घेऊन बाहेर येते आणि म्हणते की तुम्ही ना माझ्या सुखाचा कधी विचारच केला नाही आणि आयुष्यभर मला तुम्ही दुःख दिले, जाते मी असे म्हणत रागाने थैथै पाय आपटत दिव्या तिथून आता निघून जाते.
आणि त्यानंतर आता सगळेजण डोक्याला हात लावून खाली बसतात. उर्मिला आतमध्ये जाऊन सगळ्यांना चहा घेऊन येते. माई आजी म्हणते की वंदे, तरी मी तुला सांगत होते ही डुचकी ना सुधारण्यातली नाही आहे म्हणून. आणि त्यानंतर आता भाऊ माई आजी वंदनाला समजावतात. भाऊ म्हणतात यामध्ये तुमची काही चूक नाही आहे. तर माई आजी म्हणते की कुठल्या जन्मीचे आम्ही भोग भोगतोय काय माहिती, आणि ही अशी मुलगी ना या घरात कशी जन्माला आली तेच आम्हाला काही कळत नाही, असे आता पटकन माई आजी ही सगळ्यांना बोलते. चंदनने सुद्धा आता मान खाली घातलेली असते आणि पटकन आता शिवा ही उठून जाऊ लागते आणि म्हणते की मी तिला घेऊन येते. वंदना माई आजी म्हणते की नाही नाही शिवा, तू तिला आणायचं नाही. सासूसुद्धा आता शिवाला समजावू लागतो. शिवा म्हणते की ती माझी बहीण होती आणि माझ्या पप्पांना मी शब्द दिलाय, तेव्हा माझ्या बहिणीला मी कसं घराबाहेर ठेवील. इकडे आता आशू म्हणतो की हे बघ शिवा, तुला अजूनही वाटतंय तू तिची बहीण आहे, पण तिला असं वाटतंय का. तेवढ्यात आता सीताई म्हणते हे बघा जे काही झालं ना ते खूप दुर्दैवी झालंय. सीताई म्हणते की तिने हे जे कशासाठी केले ना ते सुद्धा आपल्याला समोर आणावं लागेल. सीताई म्हणते त्याची तिला समज नाही, कदाचित 2 दिवस बाहेर राहील आणि येईल पुन्हा ती. भाऊ म्हणतात की ताई, माई आजी, चंदन, तुम्ही सगळेजण आता एकमेकांचा आधार व्हा. यामध्ये तुमची काही चूक नाही आहे, तेव्हा तुम्ही स्वतःला आवरा आणि दिव्याने हे जे काही केलं ना त्याची जी शिक्षा तिला मिळू द्या. भाऊ म्हणतात की तिला पश्चाताप झाल्यानंतर ती पुन्हा येईलही कदाचित, पण तिला घरात घ्यायचं की नाही घ्यायचं हा निर्णय सर्वस्वी तुमचा असेल. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी असे हात सोडून नाही चालणार, असे भाऊ आता सगळ्यांना समजावतात. आणि आता चंदनने दिव्याचे सत्य समोर आणून दिव्याला भयानक शिक्षा दिलेली असते. आणि आता दिव्याला भयानक शिक्षा मिळताच इकडे आता चंदनने खरा न्याय केलेला असतो. तर आता दिव्या पुढे काय करणार, शिवा आता दिव्याला घरी घेऊन येणार का हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.